महाशिवरात्रीनिमित्त वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरात 4 भुजा या मंदिरात महाकुंभ यांची प्रतिकृती सादर करण्यात आली आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाकुंभ मेळाव्याचे प्रयागराज येथून 1500 लिटरच्या जवळपास पाणी आणले आणि महाशिवरात्री निमित्त भाविकांना महाकुंभ स्नानाचा लाभ घेता यावा याचा एक आयोजकांकडून व्यवस्था करण्यात आली आहे। जे भाविक प्रयागराजला येऊ शकले नाहीत त्यांना कुठेतरी यांचा अनुभव यावा आणि विशेष कुंड तयार करत या कुंडात महाशिवरात्री निमित्त कुंभ स्नानाचे आध्यात्मिक अनुभव मिळत आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात बच्चे कंपनी या ठिकाणी आलेली आहे। तसेच सकाळपासून इथे भाविक भक्त मोठ्या प्रमाणात इथे येत आहे। त्याच्यामुळे या महाकुंभाचा इथंच अनुभव मिळत असल्यामुळे अनेक भाविक भक्तांच्या चेहऱ्यावर आनंदही दिसून येत आहे। त्यासोबतच आपल्यासोबत या ठिकाणी ज्यांनी आयोजन केलं आहे ते आहेत आपल्यासोबत। त्यांना नेमकं त्यांना हे कसं सुचलं तुम्हाला प्रयागराजून महाकुंभाचं स्नानाचं? आमच्या इथे मंगरुळनाथ नगरीमध्ये एक स्वर्गीय शंकरलाल बजाज पुरस्कार समिती आहे आणि त्या समितीद्वारे आम्ही अनेक गुणवंतांचा दरवर्षी सत्कार करतो। तर त्याची समितीचे जे प्रमुख आहे नरेंद्रजी बजाज यांच्या मनात एक संकल्पना आली की जे लोक प्रयागराजला जाऊ शकले नाही त्यांच्यासाठी जर महाशिवरात्रीच्या दिवशी इथे संगमाचं पाणी आणून स्नानाची व्यवस्था केली तर, आणि त्यांनी ती संकल्पना पूर्णत्वास नेली। कोट्यावधी लोक कुंभ स्नान करून आल्यानंतर जे जाऊ शकले नाही त्यांच्या मनात एक खंत असते की 144 वर्षानंतर जो पर्व आला त्याचा आम्ही सनातन धर्मामध्ये ज्याचं अनंत कोटी महत्त्व आहे ते आम्ही स्नान करू शकलो नाही, ती खंत त्यांच्या मनात राहू नये आणि धर्माबद्दल आस्था ज्यांची होती त्यांचं समाधान त्यांनी इथे महाकुंभ प्रयागराजची प्रतिकृतीसारखं निर्माण केलं। तसं एक वातावरण इथे निर्माण केलं आणि पवित्र जलाने स्नान करण्याची संधी उपलब्ध करून दिली। हजारो लोकांनी आज सकाळपासून इथे स्नान केलेलं आहे आणि त्याचं एक चांगलं समाधान आणि आशीर्वाद श्री नरेंद्रभाऊ बजाज, लताभाभी बजाज आणि संपूर्ण समितीला मिळत आहे, याचं आम्हाला खूप समाधान आहे। नक्कीच आपल्याला आपण बघू शकतो इथं प्रयागराजून जे महाकुंभ स्नान होत आहे आणि याची प्रतिकृती इथं सादर करण्यात आली आणि त्या भाविकांना मोठा उत्साह याचा लाभ घेत असताना आपल्याला दिसून येत आहे। कॅमेरामॅन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।